राहुल सोलापूरकर काय बरळला हे सगळ्यांना जवळपास माहिती झालेलं आहे। जरी माहीत नसलं तरी ह्या व्हिडिओच्या शेवटी त्या क्लिप मी टाकणार आहे, त्या तुम्ही बघा। त्यानं वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यानंतर माफीसुद्धा मागितली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती, त्यांच्या चातुर्यावरती, शौर्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम ह्या सोलापूरकर नावाच्या विकृत माणसानं केलं। साध्या एखाद्या नेत्याची कुठेतरी बदनामी झाली तर त्याला अटक केली जाते। जो कोणी बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर टाकतो त्याला अटक केली जाते। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपतींच्या वरती, छत्रपतींच्या इतिहासावरती जर कोणी विकृतपणे बोलत असेल तर त्याला अटक का करू नये? इथं अटक करणं तर लांबच राहिलं, मात्र त्याला त्याच्या घराला पोलीस संरक्षण देण्यात आलेलं आहे महाराष्ट्राच्या गृह खात्याकडून। महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला अटक करणं हे महत्त्वाचं होतं, मात्र त्यांनी तसं न करता उलट त्याच्याच घराला पोलीस संरक्षण दिलं। का? राहुल सोलापूरकर हा कोण आहे? तर तो भाजपाचा कार्यकर्ता आहे। त्याच्या गळ्यात भाजपचा गमछा दिसतो, भाजपच्या व्यासपीठावर जाऊन तो बोलतो। राहुल सोलापूरकरची हिम्मत कशी झाली किंवा ही हिम्मत कशी आली ह्याचा जर अभ्यास केला तर ही हिम्मत काय आज काल आलेली नाही। याला अनेक वर्षांपासून जो काही विकृतीकरणाचा काळ सुरू आहे त्यातून आलेली ही हिम्मत आहे। गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला। का कोसळला? तर निकृष्ट दर्जाचं बांधकाम त्या पुतळ्याचं झालेलं होतं, त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला होता। त्याला महायुतीच्या काळात बांधलेला पुतळा, ज्याचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं होतं, तो पुतळा कोसळला। महाराष्ट्र शांत राहिला। ह्या महायुतीला भरभरून परत मतं दिली आणि परत एकदा महायुती पाशवी बहुमताने सत्तेत आली। हा इतकाच मेसेज पुरेसा आहे। जे लोक शिवद्रोही आहेत, जे लोक छत्रपतींचा अपमान करतात, तेच परत पुन्हा लोकांनी निवडून दिले। त्यानंतर अशा लोकांची, ह्या सोलापूरकर सारख्या लोकांची हिम्मत होणं ही साहजिक आहे। ह्या सोलापूरकराने हा काही इतिहास तज्ञ नाही, पण कुणीही कशाच्याही बुडाचा मुका घ्यावा अशी आजकालची परिस्थितीच आहे। त्याला कोण काय करणार? नट नट्या ह्या कशावरही ज्ञान देतात। जिममध्ये AC असू नये का, आयुर्वेदिक औषध काय, डॉक्टरांची जी कामं असतात ती पण हेच सांगतात। तर हा बहादर सोलापूरकर हा इतिहास तज्ञ झाला, हा काळाचा महिमाच आहे। त्यामुळे सोलापूरकर हा विकृतीनं बोलला, मात्र माफी मागताना सुद्धा त्याने हलकटपणा केला। ह्या व्हिडिओच्या शेवटी त्या माफीची सुद्धा क्लिप असणार आहे, तो काय बोलला आणि माफी कशी मागितली। ती माफी मागताना देखील त्याने शाब्दिक खेळ केलेला आहे। इतका हा निर्लज्ज माणूस उद्या कुणीही कोणावरही टीका करावी आणि माफी मागून रिकामा व्हावा, पण व्हायची ती बदनामी झाली ना, त्या बदनामीची भरपाई कशी करेल? त्यामुळे राहुल सोलापूरकरला अटक करणं हे महत्त्वाचं होतं। तो आज निवांत आहे आणि त्याला पोलीस संरक्षण दिलं जातं। ह्यामागे कुठंतरी तो भाजपाशी संबंधित आहे म्हणून त्याला अटक केली जात नाही का असा प्रश्न पडतो। सुरेश धस त्याच्या विरोधात बोलले, छत्रपती उदयनराजे भोसले बोलले, मात्र त्याला अटक करणे, त्याच्यावरती योग्य ती शिक्षा, योग्य ती कारवाई करणं हे महत्त्वाचं होतं। हे करायचं सोडून जर महाराष्ट्राचं शासन त्याला जर संरक्षण देत असेल त्याच्या घराला, तर ते चुकीचं आहे। जितके पोलीस संरक्षणाला लावलेले आहेत त्याच्या घराभोवती, त्या पोलिसांचा खर्च आमच्याच पैशातून होतो ना। त्याच्यापेक्षा त्याला अटक केली असती तर विषय संपला असता, त्याच्यावर योग्य ती कारवाई करता आली असती।
मात्र राहुल सोलापूरकरला च्या घराला संरक्षण देणं ही देखील सरकार पुरस्कृत विकृती आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता पुढं काय होईल किंवा कसा दबाव वाढेल त्यावरती बरंचसं काही आहे. मात्र राहुल सोलापूरकरच्या ठिकाणी जर दुसरा कुणीतरी असता तर काय परिस्थिती असती ह्याचा विचार न केलेला बरा. त्यामुळेच कुठंतरी भाजपशी संबंधित असणारा हा राहुल सोलापूरकर, त्यामुळेच त्याला अटक झालेली नाही की काय अशी शंका येते. फालतू नेत्यांच्या वरती जर काही लिहिलं तर त्या व्यक्तीला अटक होते. मात्र इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती हा काय बोलला. हिरकणी ही कथा रचलेली आहे असं म्हटलं. आग्र्याहून सुटताना लाच देऊन सुटले म्हणून म्हटलं. हा काही कोण थोर इतिहासकार तज्ञ आहे का? एक अभिनेता आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकालाच असतं, मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याला देखील काही मर्यादा आहेत. काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे ह्याच्या मर्यादा आहेत. त्यामुळं कुठंतरी जबाबदारीचं भान विसरून म्हणण्यापेक्षा त्याने विकृत मानसिकतेतूनच हा कार्यक्रम केला आणि तो जितक्या सहजतेने बोलतो ते फार विचित्र आहे आणि महाराष्ट्रासाठी धोकादायक सुद्धा आहे. कुठंतरी शांत झालेली लोक, थंड पडलेली लोक, छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतरही थंड असणारे लोक, राज्यपाल कोश्यारी तो तरी देवटा राज्यपाल होता, त्यानं देखील महापुरुषांविरोधात काय काय बरळ ते खपवून घेणारी लोक आहेत. त्यामुळे ह्या राहुल सोलापूरकरची हिंमत वाढली आणि तो ह्या विकृतीपर्यंत पोहोचला. आता ह्या महाराष्ट्र शासनाचं काम आहे त्याला अटक करा, त्याच्यावर कारवाई करा. नाहीतर उद्या कुणीही कुणालाही शिव्या देतील, कुणीही इतिहासाची मोडतोड करेल आणि त्यानंतर माफी मागेल. 2 मिनिटाचा व्हिडिओ काढून माफी मागायला जाते काय? अशी माफी मागायचीच असती आणि कारवाई टाळायचीच असली तर त्यातून एक फार घातक असा मेसेज जाणार आहे आणि त्यानंतर पुढं फार वाईट इतिहासाचं विकृतीकरण होण्याची शक्यता आहे. जर भाजपचा किंवा महायुतीचा याला पाठिंबा नसेल तर राहुल सोलापूरकरला अटक करून त्याच्यावर कारवाई करण्याचं काम ह्या महायुती सरकारमधल्या लोकांनी केलं पाहिजे. फक्तच मीडिया पुढे येऊन स्टेटमेंट, देशद्रोह दाखल करा वगैरे वगैरे, गोळ्या घाला किंवा थोबाडा, हे काय आहे? हे बोलून काही होणार नाही. काहीतरी कृतीतून दाखवा तरच कुठंतरी ह्या इतिहासाच्या विकृतीकरणाला चाप बसेल. राहुल सोलापूरकरला अटक झाली पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं ह्या एकूणच भानगडीबद्दल, ह्या एकूणच विकृत बोलण्याबद्दल काय वाटतं? आणि त्याच्या माफीनाम्यामध्ये सुद्धा विकृतपणा ठासून भरला हेच दिसतं. त्यामुळे त्याला अटक करणं हे महत्त्वाचं आहे. त्याला अटक केली पाहिजे का आणि आतापर्यंत का झाली नाही आणि उलट त्याच्या घराला पोलीस संरक्षण दिलं, ह्यामागे काय असू शकतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करा. यापुढे राहुल सोलापूरकर काय बरळला आणि त्याच्यावर त्याने माफी कशी मागितली त्याच्याबद्दलच्या 2 क्लिप जोडलेल्या आहेत, त्या देखील तुम्ही पाहून घ्या. धन्यवाद. थांबूया. आपल्याकडे दुर्दैवाने फक्त गोष्टींमध्ये अडकतं. शिवनेरीचा जन्म, मग त्यानंतर पुण्याला आले, मग त्यानंतर इथे, आणि ते शिकवलं पण आणि सांगितलं पण ते गोष्टी रूपातच जातं. त्याच्यामुळे ते खरंच आहे का याचा कोणी नाहीच आहे ना. म्हणजे गंमत म्हणून सांगतो, आता महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण म्हणून रचलेली स्टोरी की गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे, याच्यातून निर्माण झालेली ती कथा आहे की जिनी गडावर हिरकणी घडलेलीच नाही. असं काही नाही. रायगडावर मी फिल्म केली असं काही नाहीये. असं इतिहासाचं नाही कुठेही. पण लिहिलं गेलं. किंवा महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटरे काही नव्हते, चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत.
अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी. आणि मोहसिन खान का मोहीन खान नाव आहे बहुतेक त्याचं, त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले. स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही. पण गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं. मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी थोडंसं छेद. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी अभिनेता राहुल सोलापूरकर. साधारण 1.5-2 महिन्यापूर्वी रीमा अमरापूरकर यांच्या एका पॉडकास्टवरती मी एक 50 मिनिटं मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीच्या दरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना मी इतिहास आणि इतिहासातल्या रंजक गोष्टी कशा बनतात याविषयी बोलताना छत्रपती शिवरायांच्या आग्र्याहून सुटका या विषयावरती काही गोष्टी बोललो. बिकानेरच्या राजवाड्यामधले काही पुरावे, राजस्थानची काही कागदपत्र, फारसी उर्दू अशा ग्रंथांमधले आणि औरंगजेबाच्या जवळच्या माणसांचे काही गोष्टी या ज्या वाचायला अभ्यासायला मिळालेल्या होत्या त्यामधल्या काही गोष्टी सांगून मी बोललो. आणि हे बोलताना महाराजांनी कोणाला रत्न दिली, कोणाला पैसे दिले, काय काय केलं, हे सगळं याचं फक्त एकत्रीकरण करताना महाराजांनी इतर लोकांना औरंगजेबाच्या जवळच्या कशा पद्धतीने आपल्या बाजूला वळवून घेतलं आणि तिथनं स्वतःची सुटका करून घेतली हा विषय मांडताना मी लाच हा शब्द वापरला. साम दाम दंडभेद अशा चारही पद्धतीने छत्रपती शिवराय फार मोठे राज्यकर्ते होऊन गेले याविषयी मी वेगळं सांगायची गरज नाही. किंबहुना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची भूमिका मी अत्यंत व्यवस्थितपणे पार पडली होती, अत्यंत नेकीनं सगळा इतिहास अभ्यासून. आणि जगभर गेली अनेक वर्ष वंदनीय पूजनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची अनेक विषयांवरची व्याख्यानं, जेवढा अभ्यास माझा आहे त्याप्रमाणे उत्तमरित्या देण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि जगभरच्या लोकांनी ते वाखाणलेलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा अपमान करायचा हे माझ्या मनात येऊ सुद्धा शकत नाही, त्याचा विचार सुद्धा होऊ शकत नाही. कुणीतरी फक्त त्या पॉडकास्टमधली 2 वाक्य काढून महाराजांनी लाच दिली असा हा बोलला असं म्हणून त्याच्यावरनं जे काही संपूर्ण गदारोळ उठवायला प्रयत्न केला आहे, माझं असं प्रामाणिक सांगणं आहे, यातला कुठलाही हेतू माझा महाराजांचा एवढासा सुद्धा नखबर सुद्धा अपमान करण्याचा नाही. मी इतिहास रंजक कसा केला जातो, यासाठी काय काय गोष्टी भरल्या जातात हे सांगण्याचा फक्त प्रयत्न करत होतो. पण हे बोलण्याच्या नादात लाच या शब्दामुळे जर शिवभक्त शिवप्रेमी नाराज झाले असतील तर मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. छत्रपती शिवरायांचं गुणगान गातच आयुष्यभर मी मोठा झालेलो आहे. गडकिल्ल्यांवरनं वाढलेलो आहे. रायगडावरची डॉक्युमेंटरी त्यासाठीच मी केलेली होती की आपण कसं पंढरपूरच्या जसा वारकरी असतो त्याच भावनेने छत्रपतींच्या समाधीसमोर नतमस्तक झालं पाहिजे. अनेक कार्यक्रमांना आणि महाराजांच्या इतर सर्व गोष्टींना सातत्याने वंदन करून पुढे जाणार आहे. मी शिवप्रेमी नागरिक आहे महाराष्ट्रातला. त्यामुळे ज्या कोणाला असं वाटत असेल की मी काही बोलल्यामुळे भावना दुखावल्या, शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला, तर असं माझ्याच्यानी स्वप्नात सुद्धा होऊ शकत नाही. हे कायम लक्षात ठेवा. माझं प्रामाणिक मत एवढंच आहे की याच्यावरनं उगाच काहीतरी महाराष्ट्रात गदारोळ उठवू नका. तुम्ही म्हणत असाल तर इथून पुढे शिवाजी या विषयावर मी बोलणं सुद्धा बंद करेन. मी जो काही विषय मांडण्याचा प्रयत्न केला होता तो विषय मांडताना मी फक्त मूळ इतिहास आणि रंजकता असा विषय घेऊन त्याविषयी बोललेलो होतो. त्याविषयी अनेक इतिहास अभ्यासकांनी उत्तम लिहिलेलं आहे. अनेक पुरावे उपलब्ध आहेत. फारसी गोष्टींपासून राजस्थानच्या बिकानेरच्या राजवाड्यात जिथं औरंगजेबाचा मूळ तो करार सगळा जो मिर्झा राजे जयसिंगांबरोबर झाला तो उपलब्ध आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की उगाच एखाद्या शब्दावरनं कीस काढायचा आणि एखाद्या व्यक्तिमत्वाला सातत्याने झोडपायचं हा विषय कृपया सर्व शिवप्रेमी भक्तांनी बंद करावा. पुन्हा एकदा सांगतो, लाच हा शब्द वापरल्यामुळे जर कदाचित आपल्या सगळ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी मनपूर्वक दिलगीर आहे. हा शब्द शिवाजी महाराजांना कमी लेखण्यासाठी अजिबात नव्हता. लाचखोर मंडळी औरंगजेबाची होती एवढं मात्र कायम लक्षात ठेवा. त्याचे पुरावे पण आहेत अगदी अली कुली खानपासून सगळ्यांचे. मी त्या विषयात आता मात्र पडणार नाही. लाच हा शब्द वापरल्याबद्दल मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. शिवरायांपुढे 1000 वेळा मी नतमस्तक आहे. कदाचित जर आपल्या या भावना दुखावल्या असतील तर त्या या माझ्या खुलाशामुळे दूर होतील अशी अपेक्षा. जय जिजाऊ, जय शिवराय, भारत माता की जय, वंदे मातरम.